भांडूप रेल्वे स्थानक परिसर हा नेहमी वर्दळीचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो, पण आज याच परिसराचं जर आपण चित्र पाहिलं तर आपल्याला इथे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. आणि याचं कारण म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप. मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर हा संप बेमुदत चालू राहणार असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे एकही बेस्ट बस असेल ती रस्त्यावर उतरलेली नाही. जर आपण येथील चित्र बघितलं तर नेहमी या परिसरात बेस्ट बस या लागलेल्या असतात आणि बेस्ट बस संपामुळे आज मुंबईकरांची सकाळपासूनच तारांबळ उडालेली आहे आणि त्यांना पर्यायी जी वाहतूक आहे त्याची सोय करावी लागलेली आहे. मग जसं की ऑटो रिक्षा असतील, प्रायव्हेट टॅक्सी असतील, याचा पर्यायी वापर त्यांना करावा लागलेला आहे. बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हटली जाते आणि आज तीच बंद पडल्याने संपूर्ण मुंबईकरांना याचा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. सकाळी चाकरमाने ज्यावेळी जात होते त्यावेळी त्यांनी पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरलेली होती आणि त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. जे नोकरदार वर्ग असतील किंवा प्रवासी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे आता परतीच्या प्रवासाकडे आलेले आहेत आणि अजूनही बेस्ट बस या रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनही मान्य न झाल्यामुळे अजूनही बेस्ट बस आपल्याला रस्त्यावर उतरलेल्या दिसत नाहीत आणि त्यामुळेच आता सर्वसामान्यांचे जे हाल होताना आपण बघत आहोत. कारण ज्या रिक्षा आहेत किंवा प्रायव्हेट टॅक्सी आहेत यांची संख्या जी रस्त्यावर आहे ती जास्त जरी असली तरी आता त्यांना अधिक भाडे प्रवाशांना मोजावे लागत आहे असं देखील प्रवाशांकडून सांगितलं जातंय. तर ते आपण काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया देखील घेऊयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका आज दिवसभरात त्यांना बेस्ट बस नसल्यामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्रास तर होतोय आम्हाला, पण आता काय करणार, रिक्षातून येतोय, रिक्षातूनच जातोय, वेळेवर बस मिळत नाही ते. पण आज तर बेस्ट बस या दिसतच नाहीये, म्हणजे संप पुकारलेला आहे. तर तुम्हाला सकाळी किती वाजता माहिती पडलं? आम्हाला सकाळी रात्रीच न्यूजला माहिती पडलं. मग तुम्ही आज पर्यायी व्यवस्था काय शोधली? रिक्षाने आलो आम्ही, पर्यायी व्यवस्था आम्हाला रिक्षाने जेव्हा लागलं 20 रुपये. भाडं जास्त आकारलं का? कोण बोलतं 30 घेणार, कोण बोलतं 20 घेणार. मग आता परिस्थिती तेवढी आमची नाही आहे, मग काय करणार आम्ही, बस शेवटी रिक्षात मारून यावं लागतंय. किंवा काही लोक चालत येतात आणि एवढं डोंगरामधून येणार लोक, त्यांना पाया जाता येताना त्रास पण होतो. मग करणार काय, आता काय करायचं, याच्या पुढे आम्हाला पर्याय नाही राहिलाय. बेस्ट बस बंद आहेत, नेमक्या काय समस्यांना तुम्हाला आज सामोरे जावं लागतंय? आम्हाला आज कालच समजलं होतं की बेस्टचा संप होणार आहे, म्हणजे बातम्यातून समजलेलं. पण आम्ही आलो आता पनवेलवरून, पण इथे आल्यावरती फक्त तर एक म्हणजे पूर्वी जरी बस दिसायच्या म्हणजे तुरकळ काहीतरी दिसायच्या संध्याकाळी 5 नंतर, पण आत्ताच्या घडीला एकही बस दिसत नाही. फक्त प्रायव्हेट म्हणजे रिक्षा किंवा काय टॅक्सी करून जावं लागेल, त्याच्यावरतीच अवलंबून राहणार. तुम्हाला असं सकाळपासून काय अनुभव आला की रिक्षावाले असतील किंवा प्रायव्हेट टॅक्सीवाले असतील त्यांनी अधिक भाडं तुम्हाला सांगितलं वगैरे, असं काय अनुभव आला का? ना अजूनपर्यंत आम्हाला आता जायचं आहे पुढे, त्यामुळे मला तर काय अजून काय हे नाही. पण 100% ते भाडे रिक्षावाले ते वाढूनच हे करणार, कारण त्यांचा तो धंदाच आहे. कारण का आता संप बोलल्यानंतर त्यांना 2 पैसे मिळणार बोलल्यावर ते जास्तच हे करणार आहे. ते काय अडवणूकच आहे ती एक प्रकारची. ताई, तुम्ही नेमका आज जॉबसाठी कुठे कुठे जाता आणि सकाळी बेस्ट बस नसल्यामुळे तुम्हाला काय समस्यांना सामोरे जावं लागतं? मी टेंबीपाड्याला राहते, तिथून 605 बस आहे ती पकडते. ती 8ची नाही भेटली तर प्रॉब्लेमच होतो, म्हणजे 8:45ची बस मला ईस्टला चुकते ती, त्याच्यासाठी धावावं लागतं. रोजच आहे हे. तर टागोरनगरला तीच एक आहे की 453 बस जाते ती, पण ही कशी असतात, हे बसवाले पण कसे असतात की बस भरली का तेवढे हे करत नाही, की म्हणजे हँडिकॅप असून सुद्धा घेत नाहीत, असं करतात, सीट बसायला देत नाही काही जण. ते एक असतं. आणि त्याच्यानंतर आज तर लयच प्रॉब्लेम झालाय. आज तर मग ट्रेननीच जावं लागलं आणि ट्रेननी खूप लांब पडतो, म्हणजे जे आहे ना आमचं काम ते 3 नंबरला आहे. 3 नंबरला ते खूप लांब आहे, त्याच्यामुळे ही जी बस आहे ना ती कंपनीच्या इथे जाते, कुठली 453. त्याच्यामुळे आज खूप त्रासच झाला. पण काय करणार, जाऊ दे, ट्रेनचा प्रवास आता करायचा तर आहे, खाडा तर करू शकत नाही, मग पोटासाठी करायचं तर आहेच ना. तुम्ही टेंबीपाड्याहून सकाळी रिक्षाने आलात का? हा, आज रिक्षाने आली. काय त्रास झाला? रांगेत उभं राहावं लागलं, भाडं जास्त आकारलं? नाही, 20 रुपये घेतात ते सीट मागे, म्हणजे सीट बाय सीट येतात. खूप वेळ उभं राहावं लागलं का लाईनीत? नाही,
तसं काही नाही, उभं नाही राहावं लागलं, कारण रिक्षा तिथे कन्फर्म असतातच, चालूच असतात, रेग्युलर चालू असतात. आप रोज कॉलेज के लिए जाते हो, बेस्ट बस का यूज करते हो, पर आज बेस्ट बस मुंबई में पूरी तरह बंद है, तो आपको क्या सफर करना पड़ता है? ऑटो नहीं मिल रहा है, फिर जो मिल रहा है उसका फिर भाड़ा ज़्यादा हो रहा है बस के कंपेरेटिवली। लगभग कितना ज्यादा ले रहे हैं? 15 के ऊपर ले रहे हैं। सुबह आप निकले तब आपको कब पता चला कि आज बेस्ट बस नहीं है? 9 बजे। तो क्या सफर करना पड़ा आपको? वही रिक्शा वगैरह नहीं मिल रहा है, बहुत प्रॉब्लम हो रहा है ट्रैवलिंग में। आपको क्या सफर करना पड़ा? रिक्शा तुरंत नहीं मिल रहा है पास में, और जो रिक्शा वाले वो रुकते नहीं है, कुछ ना कुछ उनका रीज़न रहेगा, और रेट ज़्यादा है रिक्शा का भी, इससे सब। आपको क्या सफर? मैं घर से निकला तभी आइडिया नहीं था बेस्ट का कुछ ऐसा वो हुआ है, फिर बाहर आने के बाद मालूम पड़ा ऑटो वाले भी जल्दी रुक नहीं रहे, कोई रुक रहे तो डबल प्राइस मांग रहे, कोई मना कर रहे तुरंत, फिर चल के आना पड़ा थोड़ा और दूर, फिर उधर भी सेम इशू है, तो ऐसा बहुत वो हुआ। तर आता ही बेस्ट बस कधी चालू होते आणि हे जे बेस्ट कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होतात का आणि पुन्हा ही मुंबईची दुसरी जीवन वाहिनी सुरू होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतकार, शहर मुंबई.